नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमी फॉर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या बेस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी मॅथमॅटिक्सचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा चॅप्टर आपण घेणार आहोत. आणि हा चॅप्टर आपला थेरॉटिकल पार्ट जो काय आहे तो आपला शिकून झालेला आहे. म्हणजे थेरॉटिकल पार्ट याच्यामध्ये काय आहे, या चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो. अर्थातच या चॅप्टरमध्ये बेसिकली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय आहेत ते आपण लक्षात घेतलं. त्याच्यानंतर प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, त्यानंतर कार्टेशियन कोऑर्डिनेट, पोलर कोऑर्डिनेट्स, त्यानंतर सोल्युशन ऑफ ट्रायंगल बाय यूजिंग साइन रूल, कोसाइन रूल, then projection rule, then applications of the sine rule, cosine rule and projection rule like half angle formulas, Napier analogies, area of triangle formulas, Hero's formulas, and then inverse trigonometric function, some of their properties and solution of the principal solution of the inverse trigonometric function हा पार्ट आपण स्टडी केला. आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण फॉर्म्युले, जे काय कन्सेप्ट आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकलोय याच्यावरचे काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. पहिले एक्झाम्पल आपल्याकडे आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आपण काही सॅम्पल एक्झाम्पल आपण घेणार आहोत. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आपण काय करूया, पहिला क्वेश्चन आपण लिहूया. या सगळ्यांनी फाइंड सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्याचे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. काय करायचंय, प्रिन्सिपल सोल्युशन. पहा एक्झाम्पल घेऊया आपण. एग्जाम्पल, cosec x is equal to 2. cosec x is equal to 2. How to find the, आता पाहायचं सोल्युशन काढूया. फर्स्ट द फंक्शन विच इज कन्वर्टेड इनटू साइन, म्हणजे आपण त्याला लिहूया साइन x ती होईल 1/2. साइन x किती होईल, ते 1/2 होईल. लक्षात घ्या, साइन x किती होईल, 1/2 होईल. आणि त्याप्रमाणे साइन एक्स ची जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची. साइन एक्स मध्ये आपल्याला समजून घेता येईल. आपल्याला काय करायची, एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. जरा आधी उघडतो. म्हणजे कोणत्या असे एक्सच्या व्हॅल्यूला साइनची जी काय व्हॅल्यू आहे, साइन ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2 असते. म्हणजे असा कोणता अँगल आहे बेसिकली आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती काय, वी नो साइन ऑफ किती, साइन 30 म्हणजे π/6 इज इक्वल टू 1/2. अर्थातच काय सांगतोय की साइन एक्स ची व्हॅल्यू काय आहे आपली, π/6 आहे. पण जनरली असं विचार करा, साइनच्या फक्त एवढ्याच अँगलला 1/2 व्हॅल्यू आहे का? साइनच्या फक्त एवढ्याच अँगलला 1/2 व्हॅल्यू आहे का? नाही. आपल्याला सांगितलेलं आहे द प्रिन्सिपल सोल्युशन विच इन्क्लूड्स फ्रॉम 0 to 2π याच्यामध्ये असतं. लक्षात घ्या, काय असतं याच्यामध्ये. कधी कधी ते 0 असू शकतं, कधी कधी ते 2π सुद्धा असू शकते. याप्रमाणे आपल्याला अंडरस्टँड करायचं.
मग पहा, तर आपण असं लिहूया, therefore sin of x is equal to sin pi by 6 is equal to 1/2. मग असा विचार करायचा की sin pi by 6 हा sin pi by 6 असू शकतो असं कोणत्या क्वाड्रंट मध्ये असू शकेल, अजून एक त्याचा विचार करायचा. म्हणजे साइन नेमका पॉझिटिव्ह हा कोणत्या ठिकाणी असू शकतो. मग सिमिलरली आपल्याला माहिती आहे साइन इज अ पॉझिटिव्ह इन द सेकंड क्वाड्रंट आणि हा आहे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंट साठी साइनचा साइनच राहायला पाहिजे, यासाठी काय करता येईल, तर साइन एक्स इज इक्वल टू साइन पाय बाय 6 इज इक्वल टू साइन पाय मायनस पाय बाय 6. किती, पाय मायनस पाय बाय 6 देन अगेन इज इक्वल टू पाय. बघा याचा विचार करा, साइन पाय मायनस पाय बाय 6 याचा अर्थ साइन पाय बाय 6. काय, साइन पाय मायनस पाय बाय 6 याचा मिनिंगच काय होतोय, पाय बाय 6 असा होतोय, लक्षात घ्यायचं. मग हे जर सोडवलं तर हे होईल 5 पाय बाय 6. किती होईल, 5 पाय बाय 6. therefore sin x is equal to sin pi by 6 is equal to sin 5 pi by 6 is equal to 1/2. म्हणजेच याचा मिनिंग असा आहे की sin pi by 6 ला सुद्धा 1/2, sin 5 pi by 6 ला सुद्धा 1/2 इतकीच व्हॅल्यू आपल्याला मिळते. मग अर्थातच आपल्या लक्षात येईल therefore x is equal to pi by 6 also and x is equal to 5 pi by 6 also. मग चेक करायचं ह्याच्या व्हॅल्यू आहे, ह्याचं काय व्हॅल्यू आहे, ती किती आहे, 30 आहे. ही व्हॅल्यू किती आहे, तर आपल्याला विचार करता येईल 5 पाय बाय 6 म्हणजे डिग्रीमध्ये जर त्याचं रूपांतर आपण केलं तर किती होईल, 180 ने डिवाइड करा, 18 असतील 15 होईल 150 होईल. किती होईल, 150. मग आपण डायग्रामॅटिकली चेक करूया थोडक्यात. बघा इथं जो आहे तो 30, साइन 30 हा 1/2 असतो आणि साइन 150 सुद्धा 1/2 असतो. म्हणजे आपल्याला दोन सोल्युशन मिळाले. कुठून कुठपर्यंत, 0 to 2π पर्यंत. ऑलवेजच आपल्याला सांगता येईल की 30 which is lying in between 0 to 2π and the 150 also in between the 0 to 2π. असं लिहूया. therefore 0 is less than pi by 6 is less than 2π and 0 is less than 5 pi by 6 is less than 2π. अर्थातच this is our required principal solution. पहा कसं उपाय, आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन कॅल्क्युलेट करता येतंय आणि प्रिन्सिपल सोल्युशन डज नॉट एक्सीड बाय दिस कमिटमेंट किंवा दिस लिमिट. याच्या बाहेर प्रिन्सिपल सोल्युशन कधीच जात नाही. एक्झाम्पल नोट डाऊन करा. पहा पुढचं एक्झाम्पल थोडासा मायनस वगैरे आपण घेऊया त्याच्यामध्ये. पुढचं एक्झाम्पल आहे tan x is equal to minus root 3. tan x is equal to minus root 3. काय, tan x is equal to minus root 3. बघा आता करा विचार पटकन. काय करता येईल, टॅन च्या कोणत्या, टॅनच्या कोणत्या याची व्हॅल्यू √3 असते. टॅन हा कधी √3 असू शकतो, टॅन हा 60 ला √3 असेल. बरोबर, टॅन 60 चेक करा. टॅन 30 जो काय आहे तो किती येतो, टॅन 30 1/√3 आणि टॅन 60 किती येतो, √3 येतो. म्हणजे टॅन 60 म्हणजे π/3 इज इक्वल टू किती आहे, √3. पण आपल्याला काय पाहिजे, मायनस. मायनस असं आपण लिहू शकतो, टॅन एक्स इज इक्वल टू मायनस टॅन π/3 इज इक्वल टू मायनस √3 असे आपल्याला लिहिता येईल. याला आपण असेही लिहूया, टॅन एक्स इज इक्वल टू मायनस किंवा टॅन मायनस π/3 इज इक्वल टू मायनस √3. आता काय करायचंय, अशा
कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये जो काही टॅन आहे तो निगेटिव्ह आहे. अशा कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये जो काही टॅन आहे तो निगेटिव्ह आहे. मग करायचा विचार, टॅन कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे. टॅन हा दुसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे. काय, टॅन हा दुसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे. मग टॅनचा टॅनच राहिला पाहिजे यासाठी काय करायचं आपल्याला, टॅनचा टॅन राहिला पाहिजे यासाठी पाय मायनस आणि 2 पाय मायनस अशा प्रकारची त्याची अरेंजमेंट घ्यायची. म्हणजेच टॅन एक्स इज इक्वल टू टॅन पाय मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू पुढं टॅन 2 पाय मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस रूट 3. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू अशी कॅल्क्युलेट करा की ती 0 आणि 2 पायच्या मध्येच पाहिजे आणि त्या व्हॅल्यूला, त्या टॅनच्या व्हॅल्यूला त्याचं आन्सर किती यायला पाहिजे, मायनस रूट 3 यायला पाहिजे. ते आपण कॅल्क्युलेशन करूया. देअरफॉर टॅन एक्स इज इक्वल टू किती आहे याच्यामध्ये 3 पाय मायनस पाय म्हणजेच टॅन 2 पाय बाय 3. त्यानंतर आपण पुढे लक्षात घेतलं किती 6 होईल आणि 6 पुन्हा त्याच्यामध्ये करून देईल म्हणजे टॅन 5 पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस रूट 3. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. मग पहा मायनस रूट 3 ही व्हॅल्यू आली. 2 पाय बाय 3 लक्षात घ्या, x इज इक्वल टू 2 पाय बाय 3 and x इज इक्वल टू 5 पाय बाय 3 हे आपल्याला मिळून जाते. लक्षात घ्या, याप्रमाणे त्याची आपल्याला अरेंजमेंट करता येईल. 2 पाय बाय 3 म्हणजे किती 120 आणि 5 पाय बाय 3 म्हणजे किती, 5 पाय बाय 3 म्हणजे 300. लक्षात घ्या. याप्रमाणे आपल्याला त्याची जी काय अरेंजमेंट आहे ती आपल्याला करता येईल. ती अरेंजमेंट आपल्याला समजून घेता येईल. म्हणजे याचा अर्थ 0 इज लेस दॅन 2 पाय बाय 3 इज लेस दॅन 2 पाय and 0 इज लेस दॅन 5 पाय बाय 3 इज लेस दॅन 2 पाय. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, दिस इज अवर रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन कधीच बाहेर जात नाही याची, हेच आपल्याला सांगितलेलं आहे, लिमिट केलेलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन. तर या प्रकारे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनचं एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतं. आता आपण जनरल सोल्युशन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं ते आपण लक्षात घेऊया. या पुढचा क्वेश्चन, जनरल सोल्युशन म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन मूळ असून त्याच्यामध्ये पिरियडिसिटी जर फंक्शन पुन्हा पुन्हा जर त्याच पाथवरती जर रोटेशन करत असेल तर त्याला म्हणतात जनरल सोल्युशन. मग खाली पुढचा क्वेश्चन, फाइंड जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आपल्याला कॅल्क्युलेट करायचे जनरल सोल्युशन. याच्यामध्ये 3 टाईपचे एक्झाम्पल आहेत. 3 टाईपचे एक्झाम्पल कसे आहेत, काय आहेत, त्याचे काय फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला लक्षात घेता येतील. आपण आता एक्झाम्पल घेऊया जनरल सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करता येईल. पहा घे एक्झाम्पल. एक्झाम्पल आहे फर्स्ट, sin 3x by 2 is equal to 0. Sin 3x by 2 is equal to 0. झिरो जर असेल तर आपल्याला त्याप्रमाणे काय अरेंजमेंट करता येईल. काही फॉर्म्युलेज आपल्याकडे आहेत बघा. ते फॉर्म्युले या साईडला मी लिहितो. समजा sin x इक्वल टू 0 असेल, cos x इक्वल टू 0 असेल आणि tan x इज इक्वल टू जर 0 असेल त्याच्यामध्ये तुमचा x जो काय आहे
एक्स बिकम्स एन पाय जो आहे तो, या ठिकाणी तुमचा एक्स बिकम्स 2n प्लस 1 पाय बाय 2 and then x also n पाय. ही आपली पहिली प्रॉपर्टी आहे. हा आपला पहिला कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा. तर याचा उपयोग करून आपल्याला अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन करायचे. मग पहा, समजा तुमचा कॉस असेल, टॅन असेल आणि साइन असेल. याच्यामध्ये आपला साइन आहे. मग आपल्याकडे एक्स किती आहे? एक्स लक्षात घेऊ आता आपण. वी नो साइन एक्स इक्वल टू 0 देन एक्स इक्वल टू एन पाय. इथं जी काय आपली एक्सची व्हॅल्यू आहे ती एक्सची व्हॅल्यू आहे आपल्यासाठी 3x/2 किंवा आपण याला थिटा म्हणलं तरी चालेल, साइन थिटा. बरोबर. म्हणजे आपल्याला काय करता येईल? हिअर थिटा इज इक्वल टू 3x/2 असं आहे आपल्याकडे. म्हणजेच आपण सांगूया देअरफॉर 3x/2 इज इक्वल टू n पाय. म्हणजेच x इज इक्वल टू किती? 2n पाय बाय 3. दिस इज आवर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. काय? हे आपलं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं लिमिट नसतं. त्याचं पिरियडिसिटी किंवा त्याचे रोटेशन आपल्याला होताना दिसतात. लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला समजून येते. घ्या पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल आहे cos x plus pi upon 10 is equal to 0. Cos x plus pi upon 10 is equal to 0. काय करता येईल? सेम असंच आहे. आपण लक्षात घेऊया. मग वी नो cos theta equal to 0 then theta equal to 2n plus 1 pi by 2. म्हणजे याचा अर्थ थीटा किती आपल्याकडे? थीटा becomes x plus pi by 10 and therefore x plus pi upon 10 is equal to 2n plus 1 आणि pi by 2. अर्थात आपलं जे काय आन्सर आहे, आन्सर किती येईल बघा. हा पार्ट आपल्याला इकडे नको, या साईडला जाईल. म्हणजेच x इज इक्वल टू 2n प्लस 1 त्याला इंटू पाय बाय 2 आणि मायनस पाय अपॉन 10. अशा प्रकारे आपल्याला रिक्वायर्ड सोल्युशन आपल्याला मिळेल. या प्रकारे आपल्याला त्याचं जनरल सोल्युशन सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आता पुढचा पॉइंट आपण लक्षात घेऊया. हा पुढचा कन्सेप्ट असा आहे, जर आपल्याकडे जनरल सोल्युशन आपण कॅल्क्युलेट करतोय, जर आपल्याकडे साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा असं असेल, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा जर असेल तर याचं सोल्युशन काय? व्हॉट इज अ थीटा? थीटा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर व्हॉट इज अ थीटा इन द कॉस ते आपण लक्षात घ्यायचे. त्याच्यामध्ये काय मिळेल आपल्याला? त्याच्यामध्ये व्हॅल्यू आपल्याला मिळते एन पाय प्लस -1चा एन पॉवर इंटू अल्फा. कॉस मध्ये काय मिळतं? थीटा दिस इज 2n पाय प्लस और मायनस अल्फा. याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला? थीटा इज इक्वल टू टॅन बाय n पाय प्लस और माइनस अल्फा प्लस अल्फा.
याप्रमाणे या व्हॅल्यू आपल्याला मिळतात. लक्षात घ्या, ह्या व्हॅल्यू जर आपण समोर ठेवल्या तर आपल्याला काही अजून वेगळे फंक्शन सॉल्व्ह करता येतात. आता पुढचा पार्ट आपण लक्षात घेऊया की जनरल सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करायचं. घ्या आता पुढचा क्वेश्चन. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ sec x is equal to root 2. याचं जनरल सोल्युशन आपल्याला काढायचं. sec x is equal to root 2 कसं कॅल्क्युलेट करता येईल? sec x is equal to root 2. पहा, याला आपण कन्वर्ट करूया कशामध्ये? cos मध्ये. cos x is equal to 1 upon root 2. बरोबर? cos x is equal to 1 upon root 2. मग असा विचार करायचा की कॉसच्या कोणत्या अँगलची जी काय व्हॅल्यू आहे ती ही 1 अपॉन रूट 2 असते. ते आपल्याला समजून घ्यायचं. कॉसचा असा कोणता अँगल आहे की त्याची व्हॅल्यू ही 1 अपॉन रूट 2 असते. काय व्हॅल्यू असेल तर आपण विचार करा. याच्यामध्ये वी नो कॉस π/4 इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2. म्हणजे अर्थातच आपल्याला असं लिहिता येईल कॉस x इज इक्वल टू cos π/4. मग याचा मीनिंग काय? मग खाली पुन्हा लिहिता येईल वी नो cos θ इज इक्वल टू cos अल्फा. हे रिलेशन म्हणून अल्फा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस θ इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. मग इथं काय? θ म्हणजे x, म्हणजे x इज इक्वल टू देअरफॉर x इज इक्वल टू θ आहे. बरोबर? आणि अल्फा इज इक्वल टू किती आहे? π/4 आहे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल x इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस π/4 आणि दिस इज अवर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन कॅल्क्युलेट करण्यापेक्षा जनरल सोल्युशन आपल्याला सहज आणि सोप्या मेथडने आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. लक्षात घ्या. आता पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. क्वेश्चन नेक्स्ट तो आहे tan x इज इक्वल टू -1. tan x इज इक्वल टू -1. मग काय करावं लागेल आपल्याला? फर्स्ट कोणत्या अशा व्हॅल्यूला, कोणत्या अशा एका व्हॅल्यूला tan हा तुमचा -x असतो ते आपल्याला आधी फाइंड आउट करावं लागेल. मग आपल्याला माहिती आहे वी नो tan π/4 इज इक्वल टू काय? tan π/4 इज इक्वल टू 1. मग tan x इज इक्वल टू मायनस tan π/4 इज इक्वल टू -1. थोडासा विचार करा. tan हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो? पहा, tan हा दुसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो. पण दुसऱ्या जर आपण रोटेशनचा विचार केला, पहिल्या क्वाड्रंट नंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं आणि नंतर चौथं क्वाड्रंट, पुन्हा पहिलं क्वाड्रंट असं येतं. म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये पहिलं क्वाड्रंट कोणतं आहे? दुसरं क्वाड्रंट आहे. म्हणून काय करायचं? जरी आपल्याला टॅनच्या दोन व्हॅल्यू जरी निगेटिव्ह मिळत असतील -1 साठी, तर त्याची फक्त काय करायची? जो क्रमानुसार पहिला क्वाड्रंट आहे, म्हणजे दुसरा हा या ठिकाणी पहिला आहे, तर दुसऱ्याच क्वाड्रंटची फक्त आपल्याला इथे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करूया? tan π-π/4 आपण घेऊया इज इक्वल टू -1 आपल्याला मिळेल. पहा, पुढे अजून सोडवता येईल आपल्याला. मग काय मिळेल? तर एक्झॅक्ट आपल्याला किती अँगल आहे तो आपल्याला मिळून जाईल. म्हणजे tan x इज इक्वल टू tan 3π/4 इज इक्वल टू -1 होईल. बघा किती आली व्हॅल्यू तर समजून घ्या. टॅनची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? तर 3π आली. किती आली? 3π. 4 - π जी 3π/4 आली. मग अर्थात आपल्याला असं लिहिता येईल देअरफॉर tan x इज इक्वल टू tan 3π/4 असं आपल्याला मानता येईल. पहा, पुढे काय करता येईल अजून? ही जर आपल्याला मानता येत असेल
आपण काय करूया मग, वी नो tan theta is equal to tan alpha and therefore theta is equal to n pi plus alpha. इथे किती आहे, theta is equal to आहे x आणि alpha is equal to आहे 3 pi by 4. म्हणजेच आपल्याला रिक्वायर्ड सोल्युशन काय मिळेल, therefore the required solution is x is equal to n pi plus 3 pi by 4 अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. म्हणजेच सारखा जरी आपण विचार केला तर दुसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये पुन्हा आपल्याला काय मिळणार आहे, त्या tan ची -1 व्हॅल्यू आपल्याला पुन्हा मिळेल. याचा अर्थ दिस इज आवर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. करा, नोट डाऊन करून घ्या. आता याच्यामध्ये अजून एक टाइप आहे, तो आहे स्क्वेअरचा. पाहतो काय आहे, sin square theta sin square alpha, cos square theta cos square alpha, tan square theta आणि tan square alpha अशा प्रकारे. यामध्ये आपल्याला काय व्हॅल्यू मिळतात, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांची एकच व्हॅल्यू मिळते. काय मिळते त्याच्यामध्ये व्हॅल्यू, थीटा इज इक्वल टू n बाय प्लस मायनस अल्फा. सगळीकडे सारखीच व्हॅल्यू आपल्याला मिळते. n पाय प्लस मायनस अल्फा, n पाय प्लस मायनस अल्फा, n पाय प्लस आणि मायनस अल्फा. याप्रमाणे आपल्याला जी काय ती व्हॅल्यू मिळून जाते. लक्षात घ्या. मग आता आपण तशा टाईपचे काही एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया. त्या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला अंडरस्टँड करता येतील. पहा, घ्या पुढचे एक्झाम्पल. फोर इंटू कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. हे पहिले एक्झाम्पल. यामध्ये आपल्याला जनरल सोल्युशनच कॅल्क्युलेट करायचे. हा स्क्वेअर मधला आहे, एकदम इझी आपल्याला समजून घेता येईल. आपण काय करूया, मग therefore cos square x is equal to 1/4 लिहूया. मग आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की cos pi by 3 म्हणजे cos 60 ची व्हॅल्यू किती असते, 1/2 असते. cos 60 is equal to 1/2 आहे. जर आपण याचा स्क्वेअर केला दोन्ही साइडचा, cos pi by 3 म्हणजे इथे किती होईल, 1/4. मग अर्थातच आपल्याला असं लिहिता येईल या ठिकाणी, therefore cos square x is equal to cos square pi by 3 is equal to 1/4. 1/4 ची व्हॅल्यू काय आली, cos square pi by 3 आहे. मग हे आपल्याला लक्षात घेता येईल. therefore असं लिहूया, cos square x is equal to cos square pi by 3. जशी sin 30 ची व्हॅल्यू 1/2 असते, तशी cos 60 ची व्हॅल्यू सुद्धा 1/2 असते. हे आपल्याला लक्षात घेता येईल. मग आता आपण काय करूया, यातलं कॉसचं रिलेशन इथं अप्लाय करूया. मग खाली लिहूया, वी नो cos square theta is equal to cos square alpha, therefore theta is equal to n pi plus or minus alpha. इथे काय, theta is equal to x आहे आणि अल्फा इज इक्वल टू किती आहे, pi by 3 आहे. म्हणजेच आपल्याला सोल्युशन मिळेल x इज इक्वल टू n pi प्लस और मायनस pi by 3 and this is our required general solution for given function. Yeah, next example. For sin square x minus 3 equal to 0. दूसरा एग्जाम्पल हे आपण सोडूया.
पहा काय करता येईल याच्यामध्ये साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 3/4. आपल्याला माहिती आहे वी नो साइन π/3 इज इक्वल टू √3/2 असतं. म्हणजे साइन 60 ची व्हॅल्यू किती असते? साइन 60 ची व्हॅल्यू ही किती असते? √3/2 असते. आपण याला स्क्वेअर करूया. मग साइन स्क्वेअर π/3 इज इक्वल टू 3/4 होऊन जाईल. म्हणजेच therefore साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू साइन स्क्वेअर π/3 इज इक्वल टू 3/4 आणि अर्थातच साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू साइन स्क्वेअर π/3 म्हणजेच आपण कंपेअर करू शकतो. वी नो साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. therefore theta equal to n pi plus or minus alpha and therefore theta is equal to x and alpha is equal to π/3 and therefore the required solution is x is equal to n pi plus or minus π/3 हे आपल्याला याच्यामधून येत आहे. तर अशा प्रकारे आपण जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात घ्या, हे आपल्याला अंडरस्टँड करता येईल. आता आपण पुढचा पार्ट आहे हाऊ टू फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. कोणतं? इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हा पुढचा पार्ट आपण लक्षात घेऊया. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. या क्वेश्चन त्याचा एकदम सोपा आहे, फक्त काही क्लिव आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. त्याच्या काय क्लिव आहेत त्या खूप महत्त्वाच्या अशा आहेत. आपला जो काही अँगल आहे तो कशा प्रकारे व्हॅरी होतो किंवा कसा चेंज होतो ते आपण समजून घ्यायला पाहिजे. तर बा पहिलं फंक्शन आपल्याकडे आहे. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये साइन इनव्हर्स 1/2 हे फंक्शन आपल्याकडे आहे. एक नंबर. आणि याचा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. दुसऱ्या बाजूला आम्ही त्याची काही रेंज लिहितो. त्याची रेंज कुठून कुठपर्यंत असेल तर पहा, तुमचं साइन इनव्हर्स जर फंक्शन असेल तर याची जी काही रेंज आहे ती रेंज आपल्याला -π/2 कुठपर्यंत मिळते? π/2 पर्यंत प्लस -π/2 टू π/2. जर समजा तुमच्याकडे कॉस इनव्हर्स एक्स हे जर फंक्शन असेल तर याची जी काही रेंज आहे ती आपल्याला मिळते 0 to π मध्ये मिळते. लक्षात घ्या, काय मिळते आपल्याला? 0 to π आपल्याला याप्रमाणे ती व्हॅल्यू मिळते. तुमचं जर टॅन फंक्शन असेल, टॅन इनव्हर्स एक्स, त्याची सुद्धा आपल्याला रेंज जी आहे -π/2 टू किती मिळते? π/2 मिळते. इनव्हर्स फंक्शन जर असेल तर त्याची सुद्धा रेंज आपल्याला 0 to π या दरम्यानच मिळते. जर तुमचं सेक इनव्हर्स एक्स जर फंक्शन असेल आणि कोसेक इनव्हर्स एक्स जर तुमचं फंक्शन असेल तर त्याप्रमाणे आपल्याला त्याची जी काय व्हॅल्यू आहे ती आपल्याला लक्षात घेता येईल. जर तुमचं कोसेक इनव्हर्स जर असेल तर ती आपल्याला 0 to π -π/2 म्हणजे 0 पासून π पर्यंत फक्त π/2 सोडून द्यायचे. आणि याच्यामध्ये जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला मिळते -π/2 to π/2 पण याच्यामधून एक्सेप्ट 0.
0 आपल्याला सोडून द्यावं लागतं, लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे ही जी काय आहे याची जी रेंज आपल्याकडे आहे, अर्थातच हे दोन्ही आपल्याला असे लिहिता येतील. पहा, या प्रकारचं स्ट्रक्चर आहे. मग आता एक्झाम्पल आपण सोडूया. म्हणजेच आपल्या जी काय व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची इन्व्हर्सची ती यायला पाहिजे -π/2 to π/2 च्या मध्येच यायला पाहिजे, दुसरीकडे कुठेही नको आहे. मग आता पहा, आपण असं मानूया, लेट साइन इनवर्स 1/2 is equal to x and therefore x is equal to sin x is equal to 1/2. अर्थातच काय करायचं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सारखं सोडवायचं. काय करायचंय, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सारखंच आपल्याला त्याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं. आता आपण त्याचं सोल्युशन कॅल्क्युलेट करूया. मग अशा कोणत्या एका व्हॅल्यूला तुमचं फंक्शन जे काय आहे ते 1/2 असेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे sin π/6 इज इक्वल टू 1/2 आहे. किती आहे, sin π/6 हे 1/2 आहे. मग याचा अर्थ आपलं सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. मग ही व्हॅल्यू चेक करायची. ही जी व्हॅल्यू आहे 30 आणि ही 30 व्हॅल्यू तुमची -90 पासून +90 च्या मध्ये आहे का ते चेक करायचं. बरोबर आहे, -90 to +90 म्हणजे कुठं आहे ते चेक करायचे. मग याचा विचार करा, -90 कुठपासून असेल तर -90 म्हणजे ही आणि +90 म्हणजे कोणता, हा. मग याच्यामध्ये आहे का -90 to +90, तर 30 तुमची जी काय व्हॅल्यू आहे ती आहे. बरोबर आहे, 30 व्हॅल्यू इथे आहे पहिल्या क्वाड्रंटमध्ये. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल, देअरफॉर हिअर x is equal to π/6 आणि हिअर -π/2 is less than π/6 is less than π/2 and this is our required principal solution. काय मिळालं आपल्याला, आपल्याला एक रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. घ्या, पुढचं एक्झाम्पल आहे cos इनवर्स -1/2. तर मायनस आहे, आता प्लस होतं, आता हे मायनस आहे. cos इनवर्स -1/2. हाऊ टू फाइंड सच अ प्रिन्सिपल सोल्युशन. याचा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन कसं कॅल्क्युलेट करता येईल. त्याचं जे आहे ते कुठून कुठे यायला पाहिजे, 0 पासून ते कुठपर्यंत यायला पाहिजे, लक्षात घ्या, 0 to π पर्यंत यायला पाहिजे. बरोबर आहे, 0 to π पर्यंत यायला पाहिजे. चेक करू आपण. लेट cos इनवर्स -1/2 इक्वल टू x, देन cos x is equal to 1/2, sorry, -1/2. प्रॉब्लेम माहिती आहे, we know cos π/3 is equal to 1/2. म्हणजेच cos cos π/3 equal to π/3 असं बी आपल्याला cos x equal to cos π/3 equal to -1/2 ही व्हॅल्यू आपल्याला अंडरस्टँड करायची. पण तुमचा कॉस हा मायनस असत नाहीये, त्याची व्हॅल्यू कुठे आहे, 0 पासून π पर्यंत आहे. मग त्याला आपल्याला प्लस करायचं. मग कॉस हा निगेटिव्ह कुठं असतो ते आधी समजून घ्यायचं. कॉस हा समजा आपल्याला विचार करायचा आहे, तर कॉस निगेटिव्ह कुठं असतो, तर समजा 0 पासून π पर्यंत व्हॅल्यू यायलाच पाहिजे, इथून इथपर्यंत. याचा अर्थ कॉस हा निगेटिव्ह इथे आहे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. म्हणून त्याची अरेंजमेंट आपण काय करूया, थोडीशी चेंज करूया. बघा, देअरफॉर cos x is equal to cos π - π/3 is equal to -1/2. पुढं काय करता येईल आपल्याला, cos x is equal to cos किती कोणी 2π/3 is equal to -1/2. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुमची जी काय कॉस्टची व्हॅल्यू आहे 2π/3, या कॉस्टच्या 2π/3 व्हॅल्यूला -1/2 हे आन्सर आपल्याला येत आहे. लक्षात घ्या, किती येत आहे,
-1/2 हे आन्सर आपल्याला मिळते. म्हणून आपण असं करू शकतो देअरफॉर x इज इक्वल टू 2π/3 आणि 2π/3 बघा 2π/3 जो काय आहे तर 2π/3 म्हणजे 120. किती चेक करा 2π/3 म्हणजे किती 120. मग 120 आहेत का 180 आणि 0च्या मध्ये तर आहेत म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल. आणि देअरफॉर दिस इज आवर रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. तर अशा प्रकारचे चेंजेस आपल्याला घेता येतात. या प्रकारे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन कॅल्क्युलेट करता येईल. आज आपण पहा प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा पार्ट आपण पाहिला. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण हाऊ टू सॉल्व द ट्रायंगल किंवा सोल्युशन ऑफ ट्रायंगल हा आणि काही इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत.